राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मोदी शहांनी लादलंय असा आरोप केलाय संजय राऊत यांनी। हिंदी सक्ती करण्यासाठी फडणवीसांवर केंद्राचा दबाव आहे। उद्धव ठाकरेंनी मात्र दबाव झुगारला होता। हिंदीच्या मुद्द्यावर फडणवीसांकडून राजकारण सुरू आहे असा घणाघात देखील राऊतांनी केल्यात। उद्धव ठाकरेंनी अहवाल स्वीकारलेला मात्र जीआर काढला नाही असं देखील राऊत म्हणाले। दरम्यान यावरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। महाराष्ट्रात हिंदी सक्ती करावी, हिंदी लादावी आणि मराठीचा मुर्दा वाढावा असा त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे। हा दबाव पूर्णपणे उद्धव ठाकरे यांनी झिडकारला होता, झुगारला होता, म्हणून त्यांनी हा इतका विलंब लावून हे प्रकरण, शेवटी केंद्र सरकार आहे लक्षात घ्या, आणि सरकार भिन्न सरकार आहे आणि त्यांच्या विरोधातून निर्माण झालेलं आमचं सरकार होतं। त्याच्यामुळे त्याने आमच्यावर प्रचंड दबाव आणला हे लागू करण्यासाठी। हा उद्धव ठाकरे साहेबांचा जीआर नाही, हा जीआर या फडणवीस शिंदे सरकारचा आहे आणि त्याची होळी उद्या त्यासाठीच होते आहे। हा आरोप आजच काय करावासा वाटतोय? खरं म्हणजे इतके स्वाभिमानी मराठीचे उद्धव ठाकरे होते खरंच, तर त्या माशेलकर समितीने अहवाल आल्याला जाहीरपणे का नाही सांगितलं त्यांनी की आम्ही याची अंमलबजावणी करणार नाही? इथे मेट्रोसाठी, मुंबईकरांच्या सेवेसाठी, मुंबईकरांच्या सुविधेसाठी असणारी मेट्रो अडवताना उद्धव ठाकरे त्यावेळी मात्र केंद्राच्या विरोधात जाऊन भूमिका घेत होते। मात्र मराठीचा मुद्दा होता, महत्वाचा मुद्दा होता, त्यावेळी का नाही घेत? त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भूमिका का नाही घेतली? आजच त्यांना केंद्रात लादलं असा साक्षात्कार कसा झाला? त्या समितीचा अहवाल कॅबिनेटमध्ये घेतला कोणी? तुम्ही। त्या कॅबिनेटमध्ये त्याच्यावरती अंमलबजावणीसाठी गट करायचं ठरलं, कुणी ठरवलं? तुम्ही ठरवलं। आणि मात्र लादलं कुणी? मात्र अमित शाह मोदींनी। मला असं वाटतं हा खोटेपणा बंद केला पाहिजे संजय राऊत यांनी आणि वस्तुस्थिती बघितली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।